नमस्कार. क्रांती जल न्यूजमध्ये अश्विनी आपले स्वागत करीत आहे. सासवड पोलिसांची धडाकेबाज कामगिरी. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांना गुप्त बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार जेजुरीवरून बोबदेव घाटाच्या दिशेने गुटखा व सुगंधित तंबाखू घेऊन गाडी चाललेली आहे. त्यानुसार पोलीस हवालदार जब्बार सय्यद व पोलीस हवालदार गणेश पोटे यांनी नाकाबंदी केली. त्यानुसार संशयित इर्टिगा गाडी क्रमांक MH12WZ924 ही गाडी अडवण्यात आलेली आहे. गाडीची झडती घेतली असता गाडीत गुटखा व सुगंधित तंबाखू आढळून आलेली आहे. यावेळी गाडीचा चालक ईश्वर बळवंत पाटील राहणार टिळेकर नगर, कोंढवा, पुणे यास ताब्यात घेण्यात आलेले आहे. यामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला केसरयुक्त विमल पान मसाला, V1 टोबॅको, तुलसी 00 रॉयल, जाफरानी जर्दा व इर्टिगा गाडी असा सर्व ऐवज हस्तगत करण्यात आलेला आहे. या सर्व ऐवजाची एकूण किंमत 12,99,814 रुपये इतकी आहे. भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 123, 223 सह कलम अन्न सुरक्षा मानके अधिनियम 2006 व नियमन 2011 चे कलम 262/2, 26/2 अ, 27/3 डी, 27/3 ई 49 प्रमाणे सरकारतर्फे पोलीस नाईक गणेश विलास पोटे यांनी फिर्याद दाखल केलेली आहे व पुढील तपास पोलीस हवालदार जब्बार सय्यद करीत आहेत. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बर्डे, पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सूरज नांगरे, लियाकत अली मुजावर जब्बार सय्यद, पोलीस नाईक गणेश पोटे, पोलीस कॉन्स्टेबल अक्षय चिले यांच्या पथकाने ही कामगिरी यशस्वी केलेली आहे. त्यामुळे सर्वत्र यांचे कौतुक होत आहे.